रेटिनॉलला शत्रू नाही तर मित्र बनवा. कसं? चला मी सांगते. आजचा एपिसोड आहे 7वा. आपण बघत आहोत एक्सफोलिएशनची सिरीज आणि आज आपण बघणार आहोत रेटिनॉइड्स. रेटिनॉइड्स हे एक्सफोलिएशनचं सुद्धा काम करतं. तर त्याच्यासाठी रेटिनॉइड्स हे तुम्ही आठवड्याला 2दा ते 3दाच फक्त वापरू शकता आणि कंपल्सरी फक्त आणि फक्त रात्रीच वापरायचं आहे. जर तुम्ही रेटिनॉइड्स वापरताय आणि सनस्क्रीन वापरत नसाल तर तुमची स्किन तेवढी चांगली रिॲक्ट होणार नाही, उलट खराब होईल. आणि रेटिनॉल एकदा तुम्ही स्किनवरती लावलं, स्किन क्लीन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल सुद्धा बघायचे नाहीयेत. कुठल्याही पद्धतीचे ब्लू रेज हे स्किनवरती आले नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पिगमेंटेशनला रिड्यूस करतात. ॲक्नेचे मार्क्स राहिले असतील तुमचे तर ते सुद्धा रिड्यूस करायचं काम रेटिनॉल खूप सुंदर पद्धतीने करतं. सेन्सिटिव्ह स्किनवरती तुम्ही रेटिनॉइड्स विदाउट कन्सल्टेशन वापरू नका. करेक्ट पद्धतीने रेटिनॉल वापरलं तर त्याच्या इतका उत्तम बेनिफिट तुमच्या स्किनला कुठलंच कंटेंट देणार नाहीये. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिजिट करायचंय अल्केमी सलोन पुणे, आंबेगाव बुद्रुक येथे.